सुंठवडा बनवण्यासाठी एका कढईमध्ये मी 1 वाटी सुकं खोबरं टाकून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये 10 ते 12 खजुराच्या सुके खजूर बी काढून मी भाजून घेतलेले आहेत। काजू बदाम टाकून पण छान भाजून घ्यायचेत। नंतर यामध्ये 1 चमचा आपल्याला धणे, 4 वेलची आणि 1 चमचा बडीशेप टाकून भाजून घ्यायची। भाजलेले जिन्नस एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहे। कढईमध्ये नंतर जायफळ टाकून पण भाजून घ्यायचे, ते पण आपल्याला काढून घ्यायचे। 1 चमचा तूप टाकायचे। या तुपावरती आपल्याला 1 चमचा डिंक आपल्याला छान फुलेपर्यंत तळून घ्यायचे। तर भाजलेले साहित्य एका डिशमध्ये काढून घ्यायचे। यातलं थोडंसं खोबरं मी बाजूला काढून ठेवते आहे। थंड झालेला जिन्नस सर्व एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे। नंतर यामध्ये सुंठ पावडर टाकायची 2 चमचे आणि अर्धी वाटी खडी साखराची करून घेतलेली पिठी साखर काढून मिक्सरमध्ये हे बारीक करून घ्यायचे। नंतर यामध्ये बाजूला ठेवलेला खोबऱ्याचा किस टाकून मिक्स करून घ्यायचा आहे। तयार आहे आपला कृष्ण जन्माष्टमी, दत्त जयंती, हनुमान जयंती आणि रामनवमीसाठी लागणारा सुंठवडा। सुंठवडा हा थंडीमध्ये पण खायला पौष्टिक असतो।